भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा पडगा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पडगा शहर यांच्या वतीने नुकताच मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी शिक्षकांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेच्या माजी मुख्याध्यापिका ललिता अशोक कराडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मराठी भाषा जपण्यात व तिच्या संवर्धनात शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले आहे। कार्यक्रमास मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश शरद बिडवी, तालुकाध्यक्ष विकास जाधव, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष शशिकांत दादा कथोरे, तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ माते, भिवंडी संघटक नरेश शेलार, पडगा विभाग अध्यक्ष प्रताप विशेव, सदानंद गोरले, पडगा शहराध्यक्ष मनोज मराठा, उपविभाग अध्यक्ष आदित्य पाटील, चंदू कदम तसेच अविनाश जाधव, पडगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत कदम, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले व त्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण पसरले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील मराठी राजभाषा दिनानिमित्त व्यक्त केले आहे। मराठी राज्यभाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती आज आहे, त्यांना अभिवादन करतो। आमच्या सर्वांच्या लाडक्या ललिता अशोक कराडकर, म्हणजे आम्ही कधीच नाव, म्हणजे मला सुद्धा आज नाव माहिती नाही, मी आज नाव विचारला, कराडकर बाईंशिवाय कधी आम्ही बोललो नाही। अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या आपल्या पडग्यातील आज 21 वर्ष शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या, रिटायरमेंट होऊन। त्याच्यानंतर आज आठवणीला उजाळा आला। बरेचसे सर मॅडम या बोलता का आमच्या गुरुवारी आहेत, माझ्या सुद्धा गुरुवारी आहेत। पहिली ते चौथी ह्याच शाळेत शिकलो। या शाळेची बांधिलकी आहे, मराठी ही जपली पाहिजे। यासाठी आमचे विकास जाधव आंबाडीवरनं आले, डबल तुपे सर एवढे व्यापारी आले, कदम मॅडम, सर्व तुमच्या शिक्षिका वर्ग, डबल तुमच्या अंगणवाडीच्या सेविकांना का बोलवल्या त्यांना पण बोलवलं, त्यांच्या पण सर्वांच्या मी धन्यवाद बोलतो। सर्व मुलं शाळेतील मुली व आमचे मनसे पडगा शहराची पूर्ण कमिटी, शहराध्यक्ष मनोज मराठा, आदित्य, ही सर्व मंडळी यांनी मेहनत घेतली। ही एवढी कळकळीने का घेतली? का आज मराठी राज्यभाषा दिन आहे। मराठी शाळेत तुम्ही बोललं सर मुलं कमी येत आहेत, राहत आहेत, ठेवतात, त्यांना प्राधान्य द्यायला। शेवटी जिल्हा परिषद शाळा आमच्यासारखे लोक आर्थिक मदत करतील तरच त्यांना कुठेतरी आज हाऊस वाटेल, मजा वाटेल। आज मी इथं दरवर्षी 2 वेळा कार्यक्रम करतो, एक माझ्या वाढदिवसाला करतो, एक मी मराठी भाषा दिवशी करतो, आणि मध्ये मी एकदा वया वाटायला येतो। असं माझे 2 ते 3 कार्यक्रम दरवर्षी इथे असतात। मराठी मुलांना मराठी आवडते का तुम्हाला सर्वांना? हेच आवाज ऐकण्यासाठी आनंद कुठेतरी कान भरावून येतात, यासाठी आम्ही इथे येत असतो। सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि तुम्हाला या शाळेला नेहमी काही सहकार्य लागले तर तुम्ही आम्हाला सर्वांना सांगा, आम्ही या मुलांना मराठी शिकवा। तुमच्या सर्वांच्या संकल्पनेतनं या मुलं घडतायत, आणि ह्यो सत्कार का करावा शिक्षकांचा, जो मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा गुणगौरव सोहळा का करावा? का तुम्ही मराठी जर शिकवाल तर ती मुलं मराठी बोलतील, आणि ती जर पुढे जाऊन मराठी भाषा टिकेल। म्हणून पहिले पायाचा सत्कार करावा, आणि मग त्याच्या पुढे उंच इमारती तयार होतात। तुमच्याकडनं या मुलांचा पाया आहे। आता मॅडम बाई कराडकर बाई बोलल्या का तुम्ही किती मुलांना जवळ घेऊन किती आपुलकीने शिकवता आणि किती त्यांना समजावून सांगता, त्याच्यावरती मुलं घडत असतात। त्यामुळे हे सर्व मराठी शिक्षक जे आहेत, नंतर सर्वात महत्त्वाचा विषय अंगणवाडी सेविका, का तो तर खूप छोटा पाया आहे, म्हणजे सर्वात बारीक मुलांना कसा शिकवतात, यांचा सत्कार करणे गरजेचं आहे। गुणगौरव सोहळा जो शिक्षकांचा घेतला, जो संकल्पना आली का शिक्षकच घडवू शकतात मुलांना, जे घरात एखादा माणूस शिकू शकत नाही किंवा घरात एखादा वडीलधाऱ्यांचा ऐकू शकत नाही, तो शिक्षकांचा ऐकू शकतो। म्हणून शिक्षकांचा गुणगौरव केला पाहिजे, म्हणून मराठी भाषा टिकेल, यासाठी हा प्रयत्न आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आपल्या केंद्र प्रमुखाचे केंद्र प्रमुख आणि मुख्य म्हणजे आपल्या मनसेचे प्रमुख पाहुणे शैलेश बिडवी आणि सर्व आपले उपस्थित शिक्षक शिक्षिका आणि आपले सगळे असलेले पदाधिकारी वगैरे, सर्वांना माझं असं सांगणं आहे की मराठी भाषा ही आपल्याला
कंपल्सरी बोलता ही आलीच पाहिजे. आपण जन्मताच मराठी आहोत आणि मराठी भाषा ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि ती बोलताना अतिशय स्वच्छ शुद्ध अशी बोलली पाहिजे. जर आपल्यावरती लहानपणापासून जर चांगले संस्कार असतील तर ती मुलं चांगली घडू शकतात. आणि हे माझ्या उदाहरणावरून तुम्हाला सांगू शकते की माझे विद्यार्थी आज जर तुम्ही बघाल हा माझा विद्यार्थी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही पुष्कळ म्हणजे वकील झालेत, कोणी डॉक्टर झालेत, सगळे झालेले आहेत, परंतु पहिलीपासून चौथीपर्यंत शिक्षण देणं हे आमचं स्वतःचं कर्तव्य होतं आणि ते प्रेमाने मुलांशी वागताना नेहमी प्रेमाने वागावं. आपण जर मुलांच्या जवळ गेलो तर मुलं त्यांच्या मनातलं संपूर्ण सगळं सांगतात. आणि मुख्य म्हणजे आपण जे बोलतो ते बोलताना मुलांवरती चांगले संस्कार झाले पाहिजेत अशा दृष्टीने बोललं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा ही संपूर्ण आपल्या राष्ट्राची भाषा आहे, देशाची भाषा आहे आणि मराठी भूमीत आपण जन्माला आलो आहोत. त्या भूमीचे आपण ऋण फेडले पाहिजेत. म्हणजे बोलताना शुद्ध व्यवस्थित बोलावे. एवढं बोलून मी माझे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे एक प्राथमिक जिल्हा परिषद शाळा पडगा येथे साजरा करत आहोत आपण. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील या शाळेचे माजी मुख्याध्यापिका कराडकर मॅडम, तसेच आमचे लोकसभा जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडू साहेब, प्रताप विशे साहेब, तसेच इतर सर्व माझे मनसे पदाधिकारी, शिक्षक वर्ग आणि केंद्र प्रमुख तुपे सर, अंगणवाडी शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा टिकली पाहिजे ना, ती जपली पण पाहिजे आणि ती शिकवली पण पाहिजे. याच्यासाठी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम घेत असतो. फक्त मराठी टिकली पाहिजे आणि मराठी शाळा जगल्या पाहिजेत. मराठी शाळा हा एक सर्व आम्ही ज्यापर्यंत आता तुमचे शिक्षक आहे, आम्ही आहे, सर्वजण हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि त्या शाळेतून बरेचसे जी पाया असतो म्हणजे आपण बोलतो ना आपला पिंड, ही मराठी जिल्हा परिषद शाळेमधूनच तयार होतो. तर जो इथला पिंड तयार होतो तो कुठेही तुम्हाला इंग्रजी असो, हिंदी असो, कुठलीही भाषा असो, जो मराठी शाळेत शिकला तो सर्व भाषा शिकतो. परंतु इंग्लिश शाळेमध्ये शिकला तो मराठी पण त्याला येत नाही आणि तो इतका उत्साही नसतो. परंतु आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते किती एकदम स्वच्छ आहेत आणि चांगले आणि सर्व उत्साही आहेत ह्या कार्यक्रमासाठी. कारण याची ही मेहनत शिक्षक वर्ग घेत असतो. शिक्षक वर्ग ही तुम्हाला घडवण्यासाठी भरपूर मेहनत करीत असतो. का माझी मराठी शाळा, माझी मराठी भाषा ही मुलं आवडीने शिकली पाहिजे. तसा मॅडमनी म्हटलं मग अशी का शुद्ध शिकले पाहिजे, चांगले शिकले पाहिजे, बरोबर आहे. त्याही सुद्धा या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. म्हणून त्यांचंही आज इथे जो सत्कार झाला तो खरोखर एक चांगल्या प्रकारे सत्कार झाला. त्यांनाही वाटलं असेल का मी जे पेरलं होतं ते आज खरोखर मला उगवलं आणि चांगल्या प्रकारे उगवलं नाही आणि माझाही इथे सत्कार केला. मी कधी कधी असं होतं का माणूस रिटायरमेंट झाला, घरी गेल्यानंतर त्याला कोण बोलत नसतं. परंतु आज या मॅडमला बोलवलं, यांच्या माजी विद्यार्थ्यांनी, त्यांचं खरोखर जेवढा अभिनंदन मानावं तेवढं कमी आहे. आणि आज मित्रांनो, आज तुपे सर एवढं कळकळीने मराठी भाषाबद्दल सांगत होते, त्याचंही तुम्ही अनुकरण केलं पाहिजे. कारण शिक्षक वर्गाला नेहमी उत्साह असतो, पण विद्यार्थ्यांनी पण रिस्पॉन्स दिला पाहिजे, त्यांनीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर प्रत्येकाने केलं तर आपली मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा ही टिकेल आणि मराठी भाषाही उंचावर जाईल, हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. तसेच हिंदू जननायक श्री राजसाहेब ठाकरे यांना मी मानवंदना करतो. बघा, आज मराठी भाषा दिनानिमित्त सर्वप्रथम मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राला या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो. मराठी भाषा दिनाबद्दल सांगायचं झालं तर हा दिन आपण का साजरा करतो तर कवी कुसुमाग्रज हे साहित्यकार होते आणि त्याच्या आठवणी निमित्ताने आपण त्यांची जयंती म्हणून हा दिन साजरा करत असतो. आणि मराठी भाषेचं
आणि मराठी माणसाचं हे अस्तित्व टिकवण्यासाठी राजसाहेब नेहमीच रस्त्यावरती आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण नेहमीच रस्त्यावरती उतरलेले आहे. मग ते कुठलंही कार्य असो, मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तो लढा उभा करण्यासाठी नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कार्य हाती घेऊन रस्त्यावर उतरत असते. त्याच अनुषंगाने आज पडगाव विभागामध्ये आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब हे आतोनात प्रयत्न करत असतात का आपल्या पक्षाची वाढ कशी होईल, इथे मराठी माणसाला कामधंदा कसा मिळेल आणि कशा प्रकारे इथली जनजागृती करता येईल. आतोनात त्यांच्या संपूर्ण आमच्या परिसरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची खूप धडपड असते आमच्या पक्षासाठी आणि नेहमी ते कार्यरत असतात प्रत्येक कार्यामध्ये. मग ते कामगारांच्या समस्या असोत किंवा इतर कुठल्याही समस्या असोत, ते नेहमी अग्रेसिव्ह असतात. आज मराठी भाषेनिमित्त मी सर्वांना आपल्याला एवढं सांगू शकतो का मराठी भाषा टिकवण्यासाठी महाराजांच्या कार्यापासून महाराजांनी सर्वात प्रथम मराठी आपल्या सवंगड्यांना सर्वांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर आपले संत तुकाराम झाले, संत ज्ञानेश्वर माऊली झाले, संत चोखोबा झाले, संत एकनाथ झाले, या सर्वांनी मराठी भाषेमध्ये खूप काही ग्रंथांची रचना केली, काही अभंगांची रचना केली. म्हणून आज आपली मराठी भाषा अस्तित्वात राहिलेली आहे आणि आज ही भाषा टिकवण्यासाठी आपण ही जयंती साजरी करत असतो. आणि खरोखरच आज मला आनंद होतोय का आज माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या चिमुकल्यांच्या साक्षीने या मराठी शाळेमध्ये आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शैलेशजी बिडवी साहेब यांनी खरोखरच चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व शिक्षकांचा सेविकांचा इथे मान सन्मान केलेला आहे. म्हणून साहेब सर्वात प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि शहराध्यक्षांनाही धन्यवाद देतो की तुम्ही खूप चांगलं आयोजन केलं. असंच तुम्ही आपले मराठी भाषा टिकवण्यासाठी वारंवार कार्यक्रमाचं आयोजन करत राहा आणि सर्वांचा उत्साह वाढवत राहा. आणि मी माझ्या पक्षाच्या वतीने एवढं सांगून संपूर्ण महाराष्ट्राला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मराठी जगण्याचा मान मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. आजच्या या मराठी भाषा दिवशी आज तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय गुरुवर्य, हे गुरुवर्य आहेत ते माझ्या मिस्टरांना पण होते आणि बरेचसे इथले मंडळ आहेत त्यांना शिक्षक म्हणून होते. त्यांचा धाक माहिती आहे मला, त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे त्यांना ओळखते. माझी अंगणवाडी पण स्वतः त्यांच्या जागेमध्येच करते. तर आज मनसेने हा जो कार्यक्रम ठेवला गेला इथे मराठी भाषा विषय सन्मान सोहळा, तर हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून आम्हाला सगळ्या अंगणवाडी सेविकांनी त्यांनी बोलवल्याबद्दल त्यांच्या आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप धन्यवाद. आपली मराठी भाषा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे, ती लोप पाहू नये म्हणून आपला हा गुणगौरव पुरस्कार आहे मराठी भाषा निमित्त आणि हे कार्यक्रम वारंवार व्हावेत जेणेकरून मराठी माणसाला कुठेही कमीपणा जाणवू नये आणि मराठी भाषा पुढे पुढे जावी. मराठी भाषेतूनच, याच्या आधी आपण शिक्षण घेतलं मराठी भाषेतूनच, आता इंग्लिश मिडियमचा फॅट आलाय, असो काळाची गरज आहे ती पण मराठी भाषा पुढे जाण्यासाठी आम्ही अंगणवाडी सेविका, आता आम्ही 3 वर्षापासूनची मुलं सांभाळतो. ज्या मुलांना पेन्सिलही पकडता येत नाही, आई बाबा हे शब्द बोलता येत नाहीत, त्या मुलांपासून आम्ही जी सुरुवात करतो आणि इथूनच मुलं पहिलीमध्ये येतात. तर आम्हाला इथं आवर्जून आणि न विसरता बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप परत धन्यवाद आणि असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा. पुढे तुम्हाला यश किती प्रथम व्हावं ही आमच्या सगळ्यांकडनं सदिच्छा. धन्यवाद.
छत्रपती